श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला सोमवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. आणि आजचा हा शुभ सोमवार, नरक चतुर्थी, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळी केलेल्या आहेत. करटे डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडलेत आणि त्याचा टिकला इथे लावलेला आहे आणि थोडा जिभेवर सुद्धा लावलेला आहे. ह्याच्याने आपण आपला जो राक्षस असतो त्याला मारतो आणि त्याला संपवून टाकतो आणि सुख समृद्धीच्या याच्यामध्ये आपण देवाची पूजा करतो. सूर्याला जल दिलेला आहे, गणेशजींना दुर्वा फूल बेल वाहिलेलं आहे, त्याचप्रमाणे शंकराला जल दिलेला आहे, दूध अर्पण केलेलं आहे. आज सोमवार आहे त्याच्यामुळे बेलाचं फळ, त्याचप्रमाणे काळे तीळ तुम्ही अर्पण केलेलं आहे. आज आपण अंघोळ केलेली आहे ब्रह्मस्नानाच्या वेळेला, त्यावेळेलाही आपण उटणं अंगाला लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं काळे तीळ पाण्यामध्ये घालून स्नान केलेली आहे. आजचा हा विशेष स्नान आहे, याला आपण खूप अभ्यंकर स्नान असं म्हणतो आणि ह्याचं खूप महत्त्व असतं. या सुगंधित अशा लेपाने आपण आपल्या पूर्ण शरीराला लेपतो आणि त्याच्यानंतर ते तिळाच्या पाण्याने स्नान करतो. त्याचप्रमाणे आज शंकराला सुद्धा अभिषेक केलेला आहे, त्यांनासुद्धा काळे तीळ अर्पण केलेलं आहे, दूध अर्पण केलेलं आहे, पंचामृत अर्पण केलेलं आहे आणि त्यांची पूजा केलेली आहे, आरती भक्ती केलेली आहे. आपल्याकडे असलेल्या देवींना आपण फुलं बेल वाहिलेलं आहे, त्यांनासुद्धा आपण आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांना हॅपी दिवाळी केलेला आहे. आज आपल्याकडे असलेल्या आजचा दिवस हा जो विशेष असतो, पहिला दिवस आपण दिवाळीचा मानतो. आई लहान म्हणजे आपल्या मुलांना ओवाळते पहिल्या दिवशी. आम्ही शाळेत होतो तेव्हा माझी आई मात्र ओवाळायची आणि सकाळी अंघोळ चांगलं झाल्यानंतर नवीन कपडे घातले की खाली जाऊन 1-2 फटाके लावून येऊपर्यंत ती फराळ तयार ठेवायची आणि त्याच्या आधी ओवाळायची आणि सगळ्यात पहिली करंजी खायला द्यायची. आजही आम्ही आमच्या घरामध्ये तसंच केलेलं आहे. सासूबाईंनी मला ओवाळलं, मी सासूबाईंना ओवाळलं आहे आणि सासूबाईंनी माझ्या मिस्टरांना सुद्धा ओवाळलं आहे. म्हणजे मुलं बाहेर असल्यामुळे त्यांना ओवाळता आलं नाही, पण मनातून त्यांच्यासाठी खूप प्रेयर केलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस सुरुवात झालेली आहे. आज तुम्ही फराळ खा आणि खूप आनंदाचा साजरा करा. दारामध्ये जो आपण 4मुखी दिवा लावायचा आहे पिठाचा, तो आजही लावायचा आहे. जर तुम्ही सकाळी लावला तर उत्तम आणि संध्याकाळी लावत असाल तर दक्षिणेला हा 4मुखी दिवा लावायचा आहे. रांगोळी काढायची आहे, दिव्याने आपलं घर दार सगळं चकमक करायचं आहे आणि घरामध्ये सुगंधित असं वातावरण करण्यासाठी गुलाब पाणी, कापराचं पाणी आणि तुरटीचं पाणी एकत्र करून एक स्प्रे रेडी करा आणि तो स्प्रे तुमच्या घरामध्ये सगळीकडे लावा. याच्याने तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी बाहेर होते आणि घरामध्ये प्रसन्नता राहते आणि चांगलं वातावरण तयार होतं आहे. आणि ह्या दिवाळीच्या सुखद वातावरणामध्ये, आनंदाच्या वातावरणात सुख समृद्धी सगळ्यांना लाभो हीच अपेक्षा. हॅपी नरक चतुर्दशी. श्री स्वामी